हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा इथे मी आज असा छोटासा मिनी पाऊच रेडी केला होता, तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा. आणि हा दिसायला पण खूप क्यूट दिसतो आणि आपण याला किचन टाईपसुद्धा यूज करू शकतो. तर बघा ही मिनी पाऊच आणि हे सगळे जे ऑर्डर्स आहेत ते मला एका ताईंची आलेली होती. तर त्या ताईंनी मला ऑनलाईन ऑर्डर दिलेली आहे. जर तुम्हाला हे ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर मला इंस्टाग्रामवर DM करा, कारण की सध्या माझा व्हॉट्सअप नंबर बिझनेससाठी अवेलेबल नाही आहे. मग तो जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला माझा नंबरसुद्धा शेअर करेल. पण तोपर्यंत तुम्ही विना काही काळजीचं किंवा बिनधास्त मला इंस्टाग्रामवर ऑर्डर देऊ शकता. आणि इंस्टाग्रामची लिंक आपल्या चॅनलच्या बायोमध्ये आहे. बायोमध्ये जाऊन तुम्ही तिथे मला डायरेक्ट मेसेज करू शकता. तर बघा इथं अशा प्रकारे एक त्यांनी टिफिन बॅग, एक स्कूल पाऊच, एक 2 झिपरवाला हँड पर्स, एक स्लिंग बॅग, एक मोठा ट्रॅव्हल पाऊच आणि एक मिनी पाऊच अशा त्यांनी टोटल 6 वस्तूंची ऑर्डर दिलेली होती. तर इथं बघा माझं ऑर्डर त्यांची पूर्ण झाली आहे. पण जर मोठा ट्रॅव्हल पाऊच अजून राहिला आहे तो मी तयार करून त्यांना उद्या ते डिस्पॅच करून देईल. पण तर तुम्हाला हे असं ऑर्डर वगैरे द्यायचे असतील तर मला इंस्टाग्रामवर DM करा. जेव्हा आपला नंबर येईल तेव्हा मी तुमच्यासोबत तो शेअर करेल. तर म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तो मिनी पाऊच आहे तो मी कसा बनवला. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर ह्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं फॅब्रिक घेतलं तरी चालेल. इथे खूप छोट्या कपड्यात खूप कमी तुकड्यात हे जे आपलं किचन आहे ते रेडी होतं. तर इथं बघा मी असं कापड घेतलंय. त्याची माप आहे 10 बाय 7.5 इंच. त्याला मी फोम शीट आणि नॉन ओव्हन घेऊन त्याला मी चारही साईडनं अटॅच करून घेणार आहे. आणि हा आपला जो मिनी कॉइन पाऊच आहे तो तुम्ही ॲज अ किचनसुद्धा यूज करू शकता. आणि ह्याच्यात खूप साऱ्या छोट्या मोठ्या वस्तू आपण छोट्या छोट्या वस्तू कुठेही नेण्यासाठी याचा वापर करू शकता. आणि हा दिसायला सुद्धा खूप क्यूट दिसतो. तर बघा इथं अशा प्रकारे मी चारही साईडने ह्याचं स्टिच देऊन घेते. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही यात क्विल्टिंग करू शकता. मी क्विल्टिंगच करून घेतली आहे. तर बघा इथे मी चारी साईडनं शिलाई देऊन घेतली. आणि आता आपलं जे कडचं एक्स्ट्रा आलं होतं ते सगळं आपण इथं कट करून घेतलेलं आहे. आणि ते नंतर कट केल्यानंतर जी आपली बॅग आहे ती आपण बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची. आणि ते फोल्ड केल्यानंतर खालून वरती आपल्याला साधारण 1 ते 8 0.8 इतकं आपल्याला माप घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या साईडनं असं आडव्यामध्ये 2 इंच अशा प्रकारे आपल्याला इथं माप देऊन घ्यायचं आहे. आणि हे माप दिल्यानंतर आपल्याला कडनी जे आपण 2 इंचाची मार्किंग केली होती तिथून आपल्याला एक छोटासा बॅकपॅक जे आपण लंच बॅगसाठी शेप देतो तशा प्रकारे गोलमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे. आणि हे व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी व्यवस्थितपणे ह्या शेपला व्यवस्थित ॲडजस्ट करत कट करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला जो एका साईडने कटिंग केलेला आहे त्याला मधनं फोल्ड करून दुसऱ्या साईडने आपल्याला सेम शेप देत देत कट करायचे. जर तुम्हाला डिरेक्टली कटिंग करता येत नसेल तर तुम्ही पहिल्यांदा त्याच्यावर मार्किंग करून घ्या, त्यानंतर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. तर बघा इथं अशा प्रकारे मी हे सगळं व्यवस्थितपणे शेप देत देत कट करून घेते. आणि तर बघा आता आपल्याला इथं किचनसारखं आपल्याला त्याला शेप देण्यासाठी आधी आपण अशा प्रकारे पट्टी रेडी करून घेणार आहे. आणि त्यात आपण जे आपल्या किचनला जे रिंग येते ती आपण त्यामध्ये इन्सर्ट करून घेऊ शकतो. तर बघा इथं अशा प्रकारे मी इथं पट्टी रेडी करून घेतली. आणि आता या पट्टीत आपल्याला जी आपलं किचनची रिंग येते ती रिंग आपल्याला ह्याच्यामध्ये इन्सर्ट करून आपल्याला ते व्यवस्थितपणे डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे. तर बघा स्टिच करताना एका साईडला बरोबर मध्यभागी इथं स्टिच करून घ्यायचं आहे. आणि स्टिच करताना 3 ते 4 शिलाई देणं गरजेचंच आहे. म्हणजे तुम्ही 3 ते 4 शिलाई देऊन त्याला पक्क करून घेऊ शकता. तर बघा अशा पद्धतीने ही इथं माझं पट्टीसुद्धा अटॅच झाली. आता आपल्याला चेन अटॅच करायची. तर इथं बघा मी 8 इंचाची चेन अटॅच करून घेते एका साईडला आणि दुसऱ्या साईडलाही तसंच करून घेते. आणि चेन अटॅच केल्यानंतर आपल्याला जे कडेला एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे आपलं जे चेनला अटॅच केल्यानंतर उरलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे कडेने कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हे कडेचं कट करून घेते. त्यानंतर व्यवस्थित त्याला फोल्ड करत आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका साईडने व्यवस्थितपणे शिवत त्याला शेप देत देत शिवून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम तसं स्टिच करून घ्यायचं आहे.
तर बघा, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या चॅनलवर असेच भरपूर नवनवीन व्हिडिओ मराठीमध्ये येत असतात की यामध्ये मी तुम्हाला भरपूर DIY भरपूर काही बॅग डिझाईन शेअर करते. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल जी बेल आयकन आहे ते बेल आयकनसुद्धा प्रेस करून ठेवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तर बघा, अशा प्रकारे इथे मी व्यवस्थितपणे दोन्ही साईडने स्टिच करून घेते. आणि दोन्ही साईडनी स्टिच झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितपणे ओपन करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे खूप छान पद्धतीने आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा पाऊच कशा बनवायचा हे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला बॅग रिलेटेड किंवा मग ज्या बॅगच्या ऑर्डर आहेत, बॅग कस्टमाइज करून घ्यायची असेल तर मला प्लीज इंस्टाग्रामवरच DM करा. कारण की मी तुमच्या ऑर्डर्स यूट्यूबवर नाही घेऊ शकत. त्यामुळे मी इंस्टाग्रामवरती आपली जे डिस्क्रिप्शनला लिंक आहे तिथं डिस्क्रिप्शनला लिंकमध्ये तुम्ही जाऊन तिथं आपल्या जे अकाउंट आहे त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करा. तुमचं ऑर्डर रिसीव करून तुम्हाला व्यवस्थितपणे टाईम टू टाईम आणि बेस्ट क्वालिटीचं मटेरियलसह तुम्हाला तुमचं ऑर्डर घरपोच मिळणार आहे. हा कॉईन पाऊच दिसायला जेवढा सुंदर दिसतो तेवढाच बनवायला सुद्धा सोपा आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून बनवून काय हवं असेल तर मला सुद्धा तुम्ही DM करू शकता. आणि हे कॉईन पाऊचेस तुम्ही रिटर्न गिफ्ट किंवा मग हळदी कुंकू अशा खूप साऱ्या ओकेजनला तुम्ही देऊ शकता. आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि हा दिसायलासुद्धा खूप क्यूट दिसतो. सो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.